मित्रांनो, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका आता थोड्याच दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत. जनमानसाचा कार्यकर्ता कसा ओळखायचा? अहो, गावात एक घर असलं तरी त्याच्यावर सामूहिक कधीही अन्याय करायचा नाही आणि त्या घराला वाचवण्यासाठी तो प्रयत्न करणारा असला तर त्याला जनमानसातला कार्यकर्ता म्हणायचा. आज कुणाच्या मुलाच्या शिक्षणासाठी, कुणाच्या मुलीच्या लग्नासाठी 2-5 पैसे खर्च करतो किंवा हॉस्पिटलमध्ये आपण ज्या टायमाला आजारी पडतो, आपण ज्याचं नाव उच्चारतो फोनवर, हा का माणूस आला असता तर आपलं बरं झालं असतं, तो माणूस हॉस्पिटलमध्ये हजर होतो. अशा माणसालाच इथून पुढं लोक मतदान करणार आहेत. आली निवडणूक, केली दादागिरी, गडीभर केली दमछटी, हा समूह त्या समूहावर घातला, अशा लोकांच्या राजकारणाला कधीच थरा भेटणार नाही आणि त्यांना राजकारण कधी सक्सेसच होत नसतं. आता तुम्ही म्हणता थोड्या थोड्या गोष्टी सहकार्य करतो, मग तसं तर राक्षसाला बी देव कधी कधी प्रसन्न व्हायचे. ती पण काय घडीभर आडोटाची जाहिरात असती, ती काय फार काळ टिकत नाही. कारण खानदानी ज्याला राजकारण करायचं, जे वरच्या वरच्या टप्प्यावर चाल जाते तर ते माणसं वेगळेच असतात. आता माझ्या अनुभवात बरेच माणसं आले. मी कधी जातीपातीच्या राजकारणाच्या भानगडीत कवा पडतच नाही. आपल्या गावात सुद्धा काही बोटावर मोजणारे लोक एकदम स्वच्छ चरित्र्याचे ते जिल्हा परिषद पंचायत समिती लढवू शकतात. त्यांची ऐपत बी आहे. ते कधी हा समूह त्या समूहावर असा कधीही घालवीत नाहीत. जे स्वच्छ असते, निर्भीडपणे बोलतात, कधी पाठीमागं राहून वार करीत नाहीत. असे माणसं आपल्या गावात सुद्धा आहेत, प्रामाणिक माणसं आहेत. श्रीलंका होती, श्रीलंकेत समजा सगळे राक्षस जरी विरोधात असले तरी बिभीषण हा असणारा सत्यवादी होता, म्हणूनच ते टिकले, तारले. तसे सगळेच माणसं काय प्रत्येक ठिकाणी वाईट नसतात. याच्यामुळं प्रामाणिक माणसाला कधी बी संधी दिली पाहिजे.